6 थरांची सलामी 1 2 3 4 5 7 थरांचा प्रयत्न दिसतोय. 5 थर उभे. 6व्या थरावरचा गोविंदा. तर संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे. ठाण्यामधली ही थेट दृश्य आणि सलामी दिली जाते. चिमुकला वर चढलेला आहे आणि सलामी देण्यात या गोविंदा पथकाला यश आलेलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय. संकल्प प्रतिष्ठान ठाण्यामधली ही दहीहंडी आणि या पथकानं आता सलामी दिलेली आहे. सलामी देण्यात या पथकाला यश आलेलं आहे. यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसं आहे आणि त्यामुळे सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी सुद्धा खास बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. तसंच या दहीहंडीला 9 थरांचा थरार सर्वांना अनुभवता येणार आहे. 9 थर लावून दहीहंडी फोडणाऱ्याला 11 लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आपण ही दृश्य पाहतोय. सर्व गोविंदा पथकं इथे एकत्रित आहेत आणि एका गोविंदा पथकानं आता सलामी दिलेली आहे आणि त्यानंतर आता या ढोल ताशाच्या गजरात त्यांनी ठेका धरलेला आहे आणि आपला आनंद उदय साजरा करत आहे. आज दहीहंडी आहे. जन्माष्टमी नंतरचा दिवस दहीहंडीचा असतो आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांचं आपल्याला एक प्रतीक हे या दहीहंडीच्या रूपानं पाहायला मिळते. या संदर्भात अधिक आपण माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून. शुभम, संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी गोविंदा पथकं येत आहेत, सलामी देत आहेत आणि त्यांचा उत्साह सुद्धा आपल्याला अनुभवता येतोय. विविध गोविंदा पथक देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. मित्रा, काय सांगशील, कशा प्रकारचा तुझा जोश, कशा प्रकारचा उत्साह आहे आज? जोश तर खूपच आहे. एवढ्या दिवसांची आमच्या प्रॅक्टिस आज आम्हाला फळ मिळणार आहे. किती ठिकाणी आज थर लावणार, किती थर तुम्ही लावणार, किती एकूण तरुण आहेत? आम्ही कमसे कम 10 वेळा 7 लावणार आहे आणि आमच्या मंडळामध्ये कमसे कम 150 ते 200 पोरं आहेत. त्या 150 ते 200 पोरांना काही दुखापत नाही होणार आणि आम्ही नीट चढून खाली उतरणार याची आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे चांगल्या प्रकारे. आज आम्हाला तो मौका भेटला आहे तर आम्ही ते आज करणार आहे. तू नेमका कितव्या थरावरती असतो, कसा नेमकं वाटतं वरती चढतात, काय नेमकं मनामध्ये असतं, काय सुरू असतं नेमकं? मी दादा बेसला असतो. तर बेसला कसं आता सगळे आमच्यावरती थर अवलंबून असतात. तर मग आम्हाला खाली जेवढा पण कडक उभा राहता येईल तेवढा उभा राहायला आम्ही मदत करतो. पण मग वरती जातात तेव्हा जो छोटा बाळगोपाळ उभा राहतो तेव्हा असं वाटतं जसं काय म्हणजे काय तुझं नाव आहे, तू कुठल्या थरावरती असतो, नेमका कितवीला आहेस तू? मी 6वीला आहे. कोणत्या थरावर असो, किती 7 दिवसापासून. कसं बाळा, कसं वाटतं तुला नेमका जेव्हा तू जातोस तेव्हा कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. हे बाळा, तुझं नाव आहे? अनमोल. काय? अनमोल. कितव्या थरावरती असतोस तू, कसं वाटतं तुला नेमकं? जय हनुमान गोविंदा पथक 7व्या थरावर जातो मी. घरात ओरडत नाही तू दहीहंडीवर जातो, 7व्या थरावरती असतोस? नाही. काय बोलतात काय घरातले? काय नाही बोलतात, बिंदास जा बोलतात, घाबरू नको. निश्चित या ठिकाणी घरातून देखील आम्हाला आरडाओरडा मिळत नाही असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. त्या काउंटरवर आपण नोंदणी करावी. अगदी. तर आमचे प्रतिनिधी शुभम कोळी होते. संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आपण पाहतोय.